नमस्कार. गेले काही दिवस लॉस एंजेलिसमध्ये अमेरिकेतल्या मेटाच्या विरुद्ध एक महत्त्वाचा खटला सुरू आहे. हा खटला 20 वर्षाच्या एका मुलीनं मेटाविरुद्ध सादर केलेला आहे किंवा त्यांच्या विरुद्ध दाखल केला आहे. तिचं नाव आहे KGM. आणि ही मुलगी काय म्हणते आहे तर हिचं म्हणणं असं आहे की इंस्टाग्राम, विशेषतः इंस्टाग्रामबद्दल तिचं म्हणणं आहे की इंस्टाग्राममुळे नैराश्य, अस्वस्थता, अँझायटी आणि आत्महत्येसारखे विचार हे अधिकाधिक तिच्या मनात यायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून सोशल मीडियाचं जे ओव्हरऑल डिझाईन आहे त्या डिझाईनबद्दलच तिनं खटला सादर केलेला आहे. म्हणजे काय केलं आहे तर जसं दारू तंबाखूच्या पाकिटांवर किंवा बाटल्यांवर लिहिलेलं असतं की हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत, त्याचं सेवन करणं धोकादायक असू शकतं, तशा पद्धतीचं कुठलंही डिस्क्लेमर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असत नाही. आणि जेव्हा लहान मुलं, टीनेजर्स ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती येतात तेव्हा त्याचं जे डिझाईन आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने 2-3 गोष्टी असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इन्फिनाईट स्क्रोलिंग असतं, म्हणजे ते स्क्रोलिंग कधी संपतच नाही. तुम्ही एकदा बघायला सुरुवात केली, स्क्रोल करायला सुरुवात केली की ते कधीच संपत नाही. दुसरा एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पर्सनलाइज अल्गोरिदम्स, की तुम्ही एक गोष्ट बघितलीत की त्या गोष्टीशी संबंधितच सगळ्या पुन्हा पुन्हा गोष्टी तुम्हाला तुमच्या वॉलवरती दिसायला लागतात. मग ते रील्स असू देत, शॉर्ट्स असू देत किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू देत. सो पर्सनलाइज अल्गोरिदम्स आहेत. सतत नोटिफिकेशन्स, जर तुम्ही नोटिफिकेशनचं बटन बंद केलं नसेल तर ते पुश केलं जातं, म्हणजे सतत तुम्हाला नोटिफिकेशन दाखवून एका डोपामाइन लूपमध्ये, रिवॉर्ड लूपमध्ये अडकवलं जातं. आणि अर्थातच सगळ्यांना माहिती आहे की जास्तीत जास्त लाईक्स, जास्तीत जास्त शेअर्स, व्ह्यूज हे सगळे जे डिझाईनचे भाग आहेत, ह्या डिझाईनच्या भागामुळे जसं सोशल मीडियाचं ॲडिक्शन तयार होतं त्या पद्धतीनेच ह्या डिझाईनमुळेच अनेक मानसिक प्रश्न तयार होत आहेत, हे ह्या मुलीचं म्हणणं आहे. आणि त्याच्याबद्दलचा हा जो खटला आहे, हा खटला आत्ता सुरू आहे. आणि मला असं वाटतं की हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ह्याच्यातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आत्ताचे आणि भविष्यातले सगळेच यांच्या बाबतल्या डिझाईन जे आहे या डिझाईनच्या संदर्भातले काही महत्त्वाचे निर्णय कदाचित होऊ शकतील किंवा निदान त्या दृष्टीने विचारांना सुरुवात होईल. कारण मी आत्ता जवळपास 2500हून अधिक मुलांबरोबर डिजिटल लिटरसी प्रोग्राम रन करते महाराष्ट्रभर. आणि आम्ही शाळांमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन जसं गणित शिकवलं जातं, विज्ञान शिकवलं जातं, भाषा शिकवल्या जातात, त्या पद्धतीने आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि माध्यमं शिकवतो. आणि हे शिकवत असताना मला अनेकदा लक्षात येतं की मुलांना जेव्हा ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जातात तेव्हा त्याच्या डिझाईनमुळे जे ॲडिक्शन होऊ शकतं, त्याच्या डिझाईनमुळे ज्या मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात किंवा शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात, याची कुठलीही पूर्वसूचना नसते, याची कुठलीही माहिती मुलांना नसते. आणि ती माहिती नसल्यामुळे अनेकदा नैराश्य असेल, अस्वस्थता असेल, बॉडी इमेजेसचे प्रश्न असतील, सुसायडल थॉट्स असतील, पॅनिक अटॅक्स असतील, ह्या सगळ्याला मुलांना सामोरं जावं लागतं. कारण तिथे कंपॅरिझन आहे, तिथे फोमो आहे, तिथे स्वतःला सतत बेस्ट दाखवण्याची धडपड आहे, तिथे ते प्रेशर आहे. आणि ह्या सगळ्या प्रेशरचा परिणाम मुलांवरती अनेकदा होत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो आत्ता खटला सुरू आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्या सगळ्या खटल्यामध्ये एक जे डॉक्युमेंट सादर केलं ह्या मुलीच्या वकिलांनी, त्याच्यामध्ये त्या कम्युनिकेशनमध्ये हे उघड लिहिलेलं होतं की टीनेजर्सना आणि प्री टीन मुलींना आपल्याला टार्गेट करायचा आहे, आपल्याला तो आपला युजर असला पाहिजे आणि त्यांना टार्गेट करण्यासाठी काय करता येईल याचं नियोजन आपण केलं पाहिजे. मला असं वाटतं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे फक्त मोठ्यांसाठीचे प्लॅटफॉर्म्स आहेत, हे मुलांसाठीचे मुळातच प्लॅटफॉर्म्स असता कामा नयेत. आणि त्या दृष्टीने आता जगभर 16 वर्षाखाली बंदी जी आणली जाते ती एका अर्थाने योग्य आहे, कारण एखाद्या डिझाईनमधनं जेव्हा ॲडिक्शन तयार होतं तेव्हा त्याच्याशी कसं डील केलं पाहिजे हे लहान वयात समजू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे पण 16 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी किंवा मी तर म्हणेन 18 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी
जितक्या लवकर हे बॅन्स किंवा रिस्ट्रिक्शन्स येतील तितकं आपल्याला पुढच्या पिढ्यांना काही गोष्टी समजावून सांगणं, त्यांना काही गोष्टींपासून लांब ठेवणं आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतील. थँक्यू.